हाय फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहे. त्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह नावाचा चॅप्टर चालू केलेला आहे. तर या चॅप्टरमधले आपण आजपर्यंत 2 लेक्चर झालेले आहे. तर आज आपण तिसरं लेक्चर पाहूया. तर सर्वात पहिले जे काही झालेले 2 लेक्चरमध्ये परत एकदा रिवाईज करून घ्या. तर या 2 लेक्चरमध्ये आजपर्यंत आपण सर्वप्रथम तुम्हाला माहीत आहे का आपण फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला शिकलेला आहे. तर फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला याच्यासाठी शिकला आहे का डेरिव्हेटिव्हचे आपले जे 13 फॉर्म्युले आहे तर ते प्रत्येक फॉर्म्युला हा या फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युल्यापासून तयार होतो. तर नंतर आपण चालू केले होते की डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, डिफरन्शिएशनचे 13 फॉर्म्युले. तर डिफरन्शिएशनचे 13 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेलेच आहे, ते तुम्हाला लर्न करायला सांगितले आहे, पाठ करायला सुद्धा सांगितलं आहे आणि तुम्ही ते केले आहेच. तर पहिल्या दिवशी आपण 13 फॉर्म्युल्यापर्यंत शिकलो. नंतर मग दुसऱ्या दिवशी तर आपण फंक्शन काय असते, फंक्शन किती टाईपचे असते, जवळपास सर्व फंक्शनबद्दल शिकलो आहे. आणि नंतर आपण प्रॉपर्टी ऑफ डिफरन्शिएशन चालू केलेलं होतं. तर प्रॉपर्टी ऑफ डिफरन्शिएशनमध्ये तुम्हाला जवळपास मी दुसऱ्या लेक्चरमध्ये 3 प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम शिकवले आहे. तर मित्र, आपण फक्त आजपर्यंत 3 प्रॉपर्टी आणि पहिल्या 7 फॉर्म्युल्यावरचे प्रॉब्लेम पाहिले आहे. तर आज आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहे पुढच्या 2 प्रॉपर्टी म्हणजे चौथी प्रॉपर्टी त्याच्यावरचे प्रॉब्लेम आणि लास्ट 5वी प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. असा हा पूर्ण डिफरन्शिएशनचा पार्ट आपण पाहणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे बेसिक डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम आज संपवणार आहे. तर मित्र हो, चालू करूया आजचं तिसरं लेक्चर, प्रॉपर्टी नंबर 4 आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. सर्वांचे फॉर्म्युले पाठ आहे असं आपण गृहीत धरू आणि चालू करूया आपली प्रॉपर्टी 4. ओके. तर मित्र पाहणार आहे आपण प्रॉपर्टी नंबर 4 आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम. तर मित्र तुम्हाला माहीतच आहे आपण 6 टाईपचे फंक्शन पाहिले होते. पहिलं होतं कॉन्स्टंट फंक्शन आणि उरले 5 होते लिएट. तर यू आणि व्ही हे आपण त्यातलं पहिलं फंक्शन यूला म्हटलं होतं आणि व्ही फंक्शन दुसऱ्याला म्हटलं. तर चालू करूया प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी 4. तर मित्र प्रॉपर्टी नंबर 4 काय म्हणते पहा, लक्षात द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे काय, डिफरन्शिएट DDX म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. तर आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे का पहिली प्रॉपर्टी ही ॲडिशनची होती, दुसरी प्रॉपर्टी ही सबट्रॅक्शनची होती, तिसरी प्रॉपर्टी ही मल्टिप्लिकेशनची होती. मल्टिप्लिकेशनमध्ये पहिलं फंक्शन हे काय होतं, कॉन्स्टंट होतं आणि उरलं दुसरं फंक्शन जे होतं ते कोणतंही एक फंक्शन होतं उरल्या 5 पैकी अकॉर्डिंग टू लिएट. तर प्रॉपर्टी नंबर 4मध्ये मग काय म्हणते पहा, लक्ष द्या. यू हे पहिलं फंक्शन आहे, यू काय पहिलं फंक्शन, व्ही काय दुसरं फंक्शन आहे. आता इथं यू आणि व्हीचं काय दिलं आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, प्रॉडक्ट. म्हणजे हे प्रॉपर्टी 4ला सुद्धा काय म्हणतात, प्रॉडक्ट रूल. प्रॉपर्टी 4ला काय म्हणायचं, प्रॉडक्ट रूल. प्रॉपर्टी 4ला सुद्धा काय म्हणायचं, प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल काय असते मित्र, आता पहा इथे यू हे पहिलं फंक्शन आहे, यू काय आहे फर्स्ट फंक्शन, व्ही काय आहे सेकंड फंक्शन. तर प्रॉपर्टी नंबर 4, तर जसं आपल्याला माहीत आहे का ॲडिशन असो सबट्रॅक्शन असो, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह काय होते, डायरेक्ट सेपरेट होते. तर प्रॉडक्ट रूलमध्ये इथं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सेपरेट होत नाही. मग इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही प्रॉपर्टी नंबर 4. मग इथे काय होते, तर इथं लागते 4 नंबरची प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीचं नावच आहे मित्र प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल काय आहे समजून घ्या, एकदम सोपं आहे. तर प्रॉडक्ट रूलमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे का यू हे पहिलं फंक्शन आहे, व्ही हे दुसरं फंक्शन आहे. तर प्रॉडक्ट रूलमध्ये प्रॉडक्ट रूल काय म्हणतो, पहिलं फंक्शन ॲज इट इज इंटू दुसऱ्याचा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, DDX ऑफ विक्स. पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, नंतर काय घ्यायचं, प्लस. आता इथं पहिलं फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं, आता इथं काय येईल, प्लसमध्ये दुसरं फंक्शन ॲज इट इज इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. समजलं का मित्र, पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता प्रॉडक्ट रूलचं मिनिंग काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल्स टू यू इंटू DV बाय DX प्लस व्ही इंटू DY. म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर ही झाला तुमचा प्रॉडक्ट रूल. तर आता ह्या प्रॉडक्ट रूल एकदम लक्षात कसा ठेवायचा, पहिलं फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर ही झाली तुमची प्रॉपर्टी नंबर 4 आणि या प्रॉपर्टी नंबर 4वरची आपल्याला काय पाहायचे, प्रॉब्लेम.
तर चालू करूया प्रॉब्लेम. तर एक्झाम्पल आहे मित्रांनो, डिफरन्शिएट, एक्झाम्पल तेच, डिफरन्शिएट फॉलोविंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहा, लक्ष द्या मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला कळालेच आहे की डिफरन्शिएट करायचं आहे खाली दिलेल्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहिलं प्रॉब्लेम घेऊया, एक्स टू द पॉवर 3 इंटू ई टू द पॉवर एक्स. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं का डिफरन्शिएशनचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सुरुवातीला आपण सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये दिलेल्या फंक्शनला डिनोट करायचं कशानं, वायनं, म्हणजे लेट वाय इज इक्वल्स टू एक्सचा पॉवर 3 इंटू ईचा पॉवर एक्स. तर याला करून घ्यायचं सरळ डिफरन्शिएट. काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचं, डिफरन्शिएट करणे म्हणजे काय, LHSला ॲज वेल ॲज RHSला दोन्ही ठिकाणी काय लावायचं, d/dx. म्हणजेच काय, d/dx ऑफ वाय इज इक्वल्स टू d/dx इंटू एक्सचा पॉवर 3 इंटू ईचा पॉवर एक्स. तर dy/dx ॲज इट इज इक्वल्स टू, आता मित्र लक्ष द्या, एक्स टू द पॉवर 3 हे झालं पहिलं फंक्शन, ई टू द पॉवर एक्स हे झालं सेकंड फंक्शन. आता एक्स टू द पॉवर 3 म्हणजे सरळ काय झाला, यू झाला. ई रेस टू द पॉवर एक्स म्हणजे काय, व्ही. आता इथं काय दिलं आहे, दोन्ही फंक्शनचं मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला माहीत आहे मल्टिप्लिकेशनवर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही. मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही तर मग इथे एक रूल लागतो, त्या रूलचं नाव आहे म्हणजेच काय, प्रॉपर्टी नंबर 4, आणि त्या रूलचं नाव आहे प्रॉडक्ट रूल. तो प्रॉडक्ट रूल यूज करायचा आपल्याला. तर प्रॉडक्ट रूल परत काय म्हणते पहा, लक्ष द्या, पहिलं फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. आता एक्स टू द पॉवर 3 हे फर्स्ट फंक्शन आहे आणि ई रेस टू द पॉवर एक्स हे सेकंड फंक्शन आहे. तर आपण इथं यूज करूया प्रॉडक्ट रूल. तर काय म्हणते बा प्रॉडक्ट रूल, पहिलं फंक्शन ॲज इट इज इंटू DDX ऑफ सेकंड फंक्शन, पहिलं फंक्शन ॲज इट इज DDX ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज DDX ऑफ फर्स्ट फंक्शन. समजलं मित्र. तर सॉल्व करूया. हा एक्स टू द पॉवर 3 ॲज इट इज इंटू, आता DDX ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स, थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स काय असते, नेहमी ई रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 3, म्हणजे इथं सेकंड नंबरचा फॉर्म्युला लागते. फॉर्म्युला एक्स टू द पॉवर एनचा. तर एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला काय लक्षात येतो, 3 इंटू पॉवर समोर एक्स ॲज इट इज आणि पॉवरमधून 1 काय करायचा, मायनस करायचा, पॉवरमधून 1 मायनस. तर पहा मित्र, एक्स टू द पॉवर 3 ई टू द पॉवर एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स इंटू 3 एक्सचा पॉवर 3 - 1 2. तर प्रॉब्लेमचं ॲन्सर एवढं राहू दिलं तरी चालते, किंवा मग काही जर रिअरेंज टर्म होत असेल तर रिअरेंज करून घ्यायचं. 5 ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये ई रेस टू द पॉवर एक्स आहे, दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा ई रेस टू द पॉवर एक्स आहे. तर ई रेस टू द पॉवर एक्स इथून काय काढला, कॉमन काढला. उरलं काय सांगा फक्त, एक्स टू द पॉवर 3 प्लस 3x स्क्वेअर, एक्स टू द पॉवर 3 प्लस 3x स्क्वेअर dy/dx. दिस इज कॉल्ड ॲज रिक्वायर्ड सोल्युशन. तर समजलं असेल प्रॉब्लेम. जर तुम्हाला या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर सगळ्यांनी या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, नंतर पाहूया आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड प्रॉब्लेम काय म्हणते मित्र, लक्ष द्या, 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स, 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. तर पहा मित्र, 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. तर सगळ्यात पहिले दिलेल्या प्रॉब्लेमला डिनोट करून घ्यायचं नेहमीप्रमाणे वायनं. तर वाय इज इक्वल्स टू 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स, 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. याला लगेच काय करून घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट करत असताना मित्र लक्षात घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणे म्हणजेच काय घ्यायचं, दोन्ही साईडनं DDX म्हणजे काय, d/dx ऑफ वाय इज इक्वल्स टू d/dx ऑफ 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स, d/dx 8 टू द पॉवर एक्स इंटू साइन एक्स. तर चालू करूया प्रॉब्लेम. आता पहा मित्र, dy/dx ॲज इट इज इक्वल्स टू, आता पहा लक्षात द्या मित्र, 8 टू द पॉवर एक्स हे पहिलं फंक्शन आहे,
इंटू साइन एक्स हे दुसरं फंक्शन आहे. 8 टू द पॉवर एक्स पहिलं फंक्शन, साइन एक्स दुसरं. 8 टू द पॉवर एक्स म्हणजेच काय यू आणि साइन एक्स म्हणजे काय व्ही. आता इथे सुद्धा दोन्ही फंक्शनचं काय दिलं आहे मल्टिप्लिकेशन दिलं आहे. काय दिलं आहे मल्टिप्लिकेशन. तर आपल्याला माहीतच आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेपरेट करत नाही. तर इथं कोणता रूल लागतो त्या रूलचं नाव आहे मग प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल काय म्हणते पहिलं फंक्शन ॲज इट इज इंटू पहिलं फंक्शन ॲज इट इज इंटू डी डी एक्स ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन. तर पहा मित्रो काय आहे प्रॉब्लेम. 8 टू द पॉवर एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स 8 नंबरचा फॉर्म्युला. तर आपण काल 7 नंबरपर्यंतचे प्रॉब्लेम पाहिले होते. आज आपण सर्व 13चे 13 फॉर्म्युले परत याच्यात 13पैकीच कोणता तरी एक फॉर्म्युला. तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मित्र काय असते कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते 8 नंबरचा फॉर्म्युला. साइन एक्स ॲज इट इज 8 टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते मित्रो 4 नंबरचा फॉर्म्युला एचा पॉवर एक्स. एचा पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते एचा पॉवर एक्स इंटू लॉग ए. आता एच्या ठिकाणी कोण आहे इथं 8 आहे म्हणजे ॲन्सर काय आहे याचं 8 टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 8. 8 टू द पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 8 एवढं ॲन्सर राहू दिलं तरी चालते किंवा मग टर्म रिअरेंज करून घ्या. पहा मित्र ही पहिली टर्म आहे दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्ममध्ये काय कॉमन दिसून आलं इथे 8 टू द पॉवर एक्स आहे इथे 8 टू द पॉवर एक्स म्हणून 8 टू द पॉवर एक्स काय काढला आपण कॉमन काढला. उरलं काय सांगा कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू लॉग ऑफ 8 इंटू लॉग ऑफ 8. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. दिस इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. जर तुम्हाला या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता आणि तुमचे हे सर्व प्रॉब्लेम नोटबुकमध्ये काय करा नोट करा. तर आता पाहूया आपण थर्ड प्रॉब्लेम्स याच प्रॉपर्टीवरचं थर्ड प्रॉब्लेम. लॉग एक्स इंटू कॉटेक्स. लॉग एक्स इंटू कॉटेक्स. तर मित्र लक्षात घ्या सगळ्यात पहिले दिलेल्या फंक्शनला नेहमीप्रमाणे डेट करून घ्यायचं. लेट वाय इज इक्वल्स टू लॉग एक्स इंटू कॉटेक्स. लॉग एक्स इंटू कॉटेक्स. तर याला सरळ सरळ करून घ्यायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट करणे म्हणजेच काय दोन्ही साईडला काय घ्यायचं डी अपॉन डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू डी अपॉन डी एक्स ऑफ लॉग एक्स इंटू कॉटेक्स. लॉग एक्स इंटू कॉटेक्स. तर पहा मित्र हा डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ. आता इथे लॉग एक्स जे आहे हे पहिलं फंक्शन आहे आणि कॉटेक्स हे सेकंड फंक्शन आहे. तर लॉग एक्स म्हणजे यू आणि कॉटेक्स म्हणजे काय व्ही. तर यू आणि व्ही इथं ॲडिशनमध्ये सुद्धा दिलेलं नाही आहे सबट्रॅक्शनमध्ये नाही. इथं कशा दिलं आहे मल्टिप्लिकेशन. तर आपल्याला माहीत आहे मल्टिप्लिकेशनवर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही. तर मग इथे एक रूल लागते त्या रूलचं नाव आहे प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल काय म्हणते पहिलं फंक्शन घ्यायचं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर सॉल्व करूया. फर्स्ट फंक्शन लॉग एक्स पहिलं फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स प्लस सेकंड फंक्शन आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. तर पहा मित्र लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स 11 नंबरचा फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स काय असते मित्र मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सर्वांना माहीत आहे फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटेक्स काय असते मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हा कॉटेक्स ॲज इट इज इंटू लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर सॉल्व करूया पुढच्या स्टेपमध्ये. हा प्लस आहे इंटू मायनस प्लस इंटू मायनस मायनस लॉग ऑफ एक्स इंटू काय उरला ह्या कोसेक स्क्वेअर एक्स प्लस कॉटेक्स इंटू 1 कॉटेक्स अपॉन एक्स. तर मित्र हे झालं तुमचं सोल्युशन. इथं दोन्ही टर्ममध्ये कोणीच कॉमन नाही आहे म्हणून एवढंच राहू द्यायचं आन्सर. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. आणि या प्रॉपर्टीवरचं आपण शेवटचं प्रॉब्लेम पाहत आहे चौथं. पहा मित्र प्रॉब्लेम काय आहे रूट एक्स इंटू सेक एक्स. रूट एक्स इंटू सेक एक्स. तर पहा मित्र इथे सुद्धा रूट एक्स हे पहिलं फंक्शन आहे आणि सेक एक्स हे दुसरं फंक्शन आहे. दोन्ही फंक्शनचं काय दिलं इथं मल्टिप्लिकेशन. तर आपल्याला सॉल्व करूया हे प्रॉब्लेम. तर पहा मित्र
सगळ्यात पहिले नेहमीप्रमाणे दिलेल्या प्रॉब्लेमला डिनोट करायचं कशानं वायनं. लेट वाय इज इक्वल्स टू रूट एक्स इंटू सेक एक्स. रूट एक्स इंटू सेक एक्स. सरळ सरळ याला काय करून घ्यायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर पहा डिफरन्शिएट करणे म्हणजेच काय डी अपॉन डी एक्स वाय इज इक्वल्स टू डी अपॉन डी एक्स ब्रॅकेटमध्ये रूट एक्स इंटू सेक एक्स. रूट एक्स इंटू सेक एक्स. तर पहा मित्र रूट एक्स हे पहिलं फंक्शन आहे आणि सेक एक्स हे दुसरं फंक्शन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये दिलं आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत नाही. मग इथे एक रूल लागते, प्रॉपर्टी नंबर 4 लागते. त्याच प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉडक्ट रूल. तर रूल काय म्हणते पण पहिलं फंक्शन ॲज इट इज म्हणजे रूट एक्स जसच्या तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ सेक एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. झालं. ही स्टेप समजली. पूर्ण प्रॉब्लेम एकदम इझी आहे. तर पहा मित्र रूट एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 12 नंबरचा फॉर्म्युला आहे. 12 नंबरचा फॉर्म्युला काय म्हणते डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज इक्वल्स टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजेच काय मित्र सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेक एक्स ॲज इट इज रूट एक्स. रूट एक्स म्हणजे काय मित्र रूट एक्सचा फॉर्म्युला आहे आपला 5व्या नंबरचा. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन टॉईस रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन टॉईस रूट एक्स. तर मित्र पहा आता एवढं आन्सर राहू दिलं तरी चालते. तर रिअरेंज जर करता येईल तर पहा दोन टर्ममध्ये काय कॉमन आहे. इथे सेक एक्स आहे, इथे सेक एक्स आहे. सेक एक्स काय काढला आपण कॉमन काढला. सेक एक्स जर कॉमन काढला तर उरलं काय पहा मित्र रूट एक्स उरला टॅन एक्स. रूट एक्स टॅन एक्स प्लस इथं काय उरला 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. ही झाली तुमची प्रॉपर्टी नंबर 4 आणि त्या प्रॉपर्टी नंबर 4 वरचे प्रॉब्लेम. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता.